अयोध्येच्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी या महाराजांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली। मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक वेळी कोषाध्यक्ष या महत्त्वाच्या पदाच्या जबाबदारीपासून पळ काढलाय। आजही ते आपल्या पत्रकार परिषदेत सांगतात की मी राजीनामा देणार नाही, मी संकटाच्या या काळात ट्रस्ट बरोबर उभा राहणार आहे। पण त्यांच्याचमुळं राम मंदिरावर या ट्रस्टवर संकट आलंय हे ते जाणून आहेत आणि ते आपला पद वाचवण्याचा कार्यक्रम, एक हाती कार्यक्रम सुरू ठेवत आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मी सर्वात आधी मागणी केली होती। आता त्याच्या पुढे जाऊन माझ्यासारख्यांचं असं मत आहे की त्यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान कार्यालयाने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, कारण त्यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयाने केली आहे। त्या आजच्या पत्रकार परिषदेत जे आकडे सांगत होते त्यांनी आज 3 कोटी रुपयाचा अपहार झाला असं सांगितलंय। पुण्यात राहणारे आताचे ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांना त्यांनी 2 दिवसापूर्वी मुलाखत दिली। त्या मुलाखतीत त्यांनी हा आकडा खोटेपणाने आपलं लपवालपी करायची म्हणून सुरुवातीला 300 असा आकडा सांगितला। मग त्यांनी 300 म्हणजे काय असं विचारल्यावर 300 नाही 3 कोटी असं सांगितलं। पण गोविंददेव गिरींना हे माहिती पाहिजे, राम मंदिरातली जी काही ही दरोडे घालण्याची पद्धत आहे, त्या पैसे अपहार करण्याच्या प्रकाराला दरोडा ही टर्म, ही संज्ञा वापरली आहे। ती राम मंदिर निर्माण करणाऱ्या जी समिती आहे तिचे अध्यक्ष, त्यांनी हे IAS अधिकारी आहेत, वरिष्ठ स्तरावरचे, ते रिटायर झाले, ते पंतप्रधान कार्यालयात सगळं बघत होते। त्यांनी ही टर्मिनॉलॉजी वापरली। नृपेंद्र मिश्रा असं त्यांचं नाव आहे। त्यांनी सांगितलं की हे लांछनास्पद आहे, ह्या लोकांनी दरोडा घातलेला आहे। ती काय टर्मिनॉलॉजी विरोधी पक्षांनी, कुठल्या दुसऱ्या संतांनी, दुसऱ्या महाराजांनी वापरलेली नाही। त्यामुळे यांना जर हा कमी पैसे पळवल्याचा प्रकार आहे असं म्हणायचं असेल तर ह्या नृपेंद्र मिश्रांनी वापरलेल्या शब्दावर पण आता गोविंददेव गिरींनी बोललं पाहिजे। त्यांनी सांगितलं की माझ्याकडं स्वतःच्या नावावर काही नाही, एक बँक अकाउंट आहे। तेच त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात ह्या सोसायटीत 10 फ्लॅट आहेत आणि त्यातले 5 माझे आहेत। म्हणजे अशा पद्धतीने लोकांना चुकीची माहिती देत राहणं, आपल्या जबाबदारीपासून पळ काढणं। आता त्यांनी ज्या पद्धतीने मी ही पूर्ण जबाबदारी पाळलेली अशी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली पत्रकारांना। कोषाध्यक्षाचं काम आहे की पूर्ण आवक जावक हिशोब याच्यावर कठोर निगराणी ठेवणं, त्याची काळजी घेणं। यांनी आपले CA त्याच्यासाठी अपॉइंट केले। CA हे कोषाध्यक्ष नाहीत, कोषाध्यक्ष पद हे रोजचं काम आहे। जसं चंपतराय करत होते, चंपतरायांना बळी ठरवला असं यांचं म्हणणं आहे। यांनी सर्टिफिकेट दिलं चंपतराय आणि अनिल मिश्रांना, बाकीच्या लोकांना त्यांचा स्वभाव चुकीचा आहे असं ते म्हणतायत आणि SBI वर, त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हे सगळा दोष टाकून मोकळं होत आहेत। आणि आपला दोष नाही, चंपतरायचा दोष नाही, मिश्रांचा दोष नाही, मग दोष कोणाचा आहे तर फक्त SBIचा। म्हणजे SBI ला SIT दोषी धरणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलंय की आता मी समाधानी आहे, SIT बद्दल समाधानी आहे। पण त्याच सर्वोच्च न्यायालयाने एक कमेंट पास केली आहे की कुठल्याही CCTV कॅमेऱ्याचं फुटेज डिलीट होता कामा नये। याचा अर्थ असा आहे गोविंदगिरी महाराज की याच्यावर CCTV फुटेज, पुरावे, सर्व गोष्टी नष्ट करायचा एक व्यवस्थित कार्यक्रम सुरू आहे। SIT कधी स्थापन झाली? चोरीच्या याच्यानंतर। तक्रार कधी झाली? 15 दिवसानंतर। तुम्ही 1 महिन्यानंतर कार्यालय पंतप्रधानांचं संघ यांनी दखल घेतली। म्हणजे 1 महिने चोरी झाल्यानंतरची गोष्ट आहे। FIR चोरीच्या घटनेनंतर FIR व्हायला SITच्या नंतर FIR झाली आहे। ही काय पद्धत आहे? आता सुप्रीम कोर्टात ह्या सगळ्या जर गोष्टी लोकांनी समजून घ्याव्यात म्हणून समोर आणायच्या असतील तर या सगळ्याचा हिशोब कोषाध्यक्ष म्हणून गोविंददेव गिरी यांना द्यावा लागेल। ते आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत। त्यांनी खरं तर तातडीने राजीनामा दिला पाहिजे। जर नैतिक बूज ठेवायची असेल तर त्यांनी राजीनामा नाही दिला
तर पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशा माझ्यासारख्याची मागणी आहे.